राजगुरुनगर येथे दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे। या घटनेमुळे संपूर्ण देश हळहळ व्यक्त करतोय। या घटनेमुळे त्या कुटुंबावर कोणता क्षण बेतलाय याची शब्दात देखील आपण कल्पना करू शकत नाही। आणि त्या नराधमांना फाशी नव्हे तर त्यांचं एन्काउंटर केलं पाहिजे अशीच भावना महाराष्ट्रातील जनतेची आहे। आपण बघितलं काल महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम केलं ते या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब आणि आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी त्या पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्या कुटुंबाला 5 लाख रुपयाची रोख आर्थिक स्वरूपाची मदत त्या ठिकाणी काल त्यांनी केली। आणि या संदर्भातला व्हिडिओ देखील काही समाज माध्यमांवर काल आपण सर्वांनी बघितला। आणि या अशा दुर्दैवी घटनेमध्ये काही ना काही अंशी या कुटुंबाला आधार देण्याचं काम उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलं। परंतु आज काँग्रेसच्या काही लोकप्रतिनिधींच्या पोटामध्ये आगडोंब उसळलेला आहे। काँग्रेसच्या खासदार आणि अनेक वर्ष सत्तेमध्ये मंत्री राहिलेल्या वर्षाताई गायकवाड यांनी खासदार आढळराव पाटील यांच्यावर त्या व्हिडिओबाबत त्या ठिकाणी टीका केलेली आहे। मी ताईंना नम्रपूर्वक सांगू इच्छितो, झालेली घटना ही खूप दुर्दैवी आहे। त्या पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी शिवसेना नव्हे तर महायुती सरकार त्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे। आणि त्याच दृष्टिकोनातून आदरणीय शिवाजीराव आढळराव पाटलांनी त्या कुटुंबाला रोख स्वरूपामध्ये 5 लाख रुपयाची मदत केलेली आहे। परंतु ह्या घटनेचं तुम्ही व्हिडिओ काढला म्हणून दुर्दैवी राजकारण करता। मी ताई तुम्हाला नम्रपूर्वक सांगू इच्छितो, तुम्ही अनेक वर्ष सत्तेमध्ये राहिलात, तुमच्या वतीनं आणि तुमच्या पक्षाचे जे नेते आहेत त्यांनी काही दिवसापूर्वी महाराष्ट्राचा दौरा केला, त्यांच्या वतीनं त्या कुटुंबाची भेट घेऊन तुम्ही किमान 50 लाख रुपये त्या कुटुंबाला रोख स्वरूपामध्ये मदत द्यायला पाहिजे। आम्ही अशी आपल्याला विनंती करतो आणि तुम्ही मदत केली, आम्ही तुमच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करू। परंतु नीच आणि घाणेरडं राजकारण कृपया या घटनेकडे कुणी करू नका अशीच मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो।